नमस्कार मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत गट ब पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 1,16,000 रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार दिला जाणार आहे. मित्रांनो, अधिकारी पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये 20 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करणं आवश्यक असणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, किती जागा असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, या संदर्भाचे सविस्तर अपडेट घेण्यासाठी mahajobhub.in या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे. या अधिकृत संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. इथे आल्यानंतर या ॲडव्हर्टाइजमेंट संबंधीचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मराठीमध्ये बघता येणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI मार्फत गट ब वर्गातील अधिकारी पदांची भरती केली जात आहे आणि 60 पदं या ठिकाणी कायमस्वरूपी पद्धतीने भरले जाणार आहे. ही शॉर्ट नोटिफिकेशन RBI मार्फत रिलीज करण्यात आलेली आहे आणि या संदर्भाचं सविस्तर नोटिफिकेशन देखील लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजेच उद्या या संदर्भाचं नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे. ती आल्यानंतर टेलिग्राम चॅनलवरती या संदर्भाचं PDF जी आहे ती तुम्हाला पाठवण्यात येणार आहे. मित्रांनो, RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत जनरल, DEPR आणि DSIM या 3 केडरसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. म्हणजे या 3 वेगवेगळ्या ब्रांचेसमधनं उमेदवारांची भरती जी आहे ती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी 29 एप्रिल 2026 ते 20 मे 2026 या कालावधीमध्ये दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. उद्यापासून म्हणजेच 29 एप्रिल 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे आणि ते देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासारख्या नामांकित संस्थेमध्ये, तर अशा उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे. यामध्ये अधिकारी पदांची ही भरती असणार आहे, ज्यामध्ये जनरल कॅटेगरीचे 40 पदं, DEPR कॅटेगरीचे 10 पदं, तर DSIM या कॅडरसाठी 10 जागा, अशा एकूण 60 पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे. यासाठी उमेदवारांनी उद्यापासून म्हणजेच 29 एप्रिल 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात करायची आहे. तर 20 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांची फेज 1 आणि फेज 2 अशा 2 वेगवेगळ्या फेजमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे. यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी 13 जून फेज 1 असणार आहे, तर 25 जुलै 2026ला फेज 2ची एक्झाम असणार आहे. उरलेल्या 2 कॅटेगरीसाठी 14 जूनला फेज 1 एक्झाम, तर 26 जुलै 2026ला फेज 2ची एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांची नियुक्ती या ठिकाणी केली जाणार आहे. यामध्ये SC ST फिजिकली डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी ₹100 प्लस 18% GST म्हणजे ₹118 इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 850 प्लस 18% GST इतकं परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांचं वय 21 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. मात्र रिझर्व्ह कॅटेगरीचे जे उमेदवार आहे अशा उमेदवारांसाठी वयाची विशेष सवलत या ठिकाणी देण्यात येणार आहे. जसं की SC ST उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर माजी सैनिकांसाठी देखील नियमानुसार वयाची अतिरिक्त सूट असणार आहे. याबाबतचे सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत नोटिफिकेशन ज्यावेळेस उद्या येणार आहे त्यामधनं घेता येणार आहे. आणि ही जी नोटिफिकेशनची लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देणार आहे. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला या संदर्भाची PDF उपलब्ध करून दिली जाणार आहे. या पदांसाठी मित्रांनो, उमेदवारांना साधारणपणे प्रति महिन्याला 1,16,000 रुपये पगार दिला जाणार आहे. या पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस, बेनिफिट देखील उमेदवारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत दिले जाणार आहे. आता नोकरी ठिकाण तुम्ही बघू शकता, संपूर्ण भारतात नोकरी ठिकाणात महाराष्ट्रासाठी मुंबई हे जॉबचं लोकेशन असणार आहे. मुंबई व्यतिरिक्त दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळूर, हैदराबाद आणि RBIचे देशातील इतर कार्यालय या ठिकाणी तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता. सर्वप्रथम उमेदवारांची प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाणार आहे. यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मेन एक्झामसाठी बोलावलं जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची
अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी मुलाखत देखील घेतली जाणार आहे आणि जी अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे हे फेज 2चे मार्क आणि तुमचे मुलाखतीचे मार्क या दोन्ही गोष्टींच्या आधारे केले जाणार आहे। यामध्ये फेज 1चे मार्क विचारात घेतले जाणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। फेज 1 जी तुमची पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे याच्यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहे। ही फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे। याच्यात क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला फेज 2 साठी बोलावलं जाणार आहे। फेज 2 मात्र तुमची ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह अशा दोन्ही पद्धतीचे असणार आहे। यामध्ये 3 वेगवेगळे पेपर असणार आहे आणि याच्यात क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे। तर अशा पद्धतीने एकंदरीत ही निवड प्रक्रिया असणार आहे। शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता जनरल कॅटेगरीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। म्हणजे पदवी असेल किंवा पदव्युत्तर पदवी असेल तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे। त्यानंतर DEPR ही जे कॅडर आहे म्हणजे ही जी ब्रांच आहे या ब्रांचसाठी इकॉनॉमिक्स, फायनान्स, इकोमॅट्रिक्स या विषयातनं तुमची मास्टर पदवी असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर DSIM या पदासाठी स्टॅटिस्टिक, मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक या ब्रांचेसमधनं तुमची मास्टर पदवी असणं गरजेचं असणार आहे। तुमच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच ॲप्लिकेशन करायला हवं, कारण जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जातो। कायमस्वरूपी असा जॉब असणार आहे आणि या संदर्भाचं शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता। ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। ऑफिशियल वेबसाईटची देखील लिंक मी या ठिकाणी दिलेली आहे। उद्यापासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे आणि त्यानंतरच तुम्ही अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज करू शकणार आहे। तसेच सविस्तर नोटिफिकेशन देखील उद्या प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतर त्याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे। अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवाराला या दिलेल्या संकेतस्थळावरती जायचं आहे। संकेतस्थळावरती आल्यानंतर अपॉर्च्युनिटी या टॅबवरती जाऊन तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरायची आहे। त्यानंतर दिलेल्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डने तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, जे डॉक्युमेंट आहे ते सर्व व्यवस्थित अपलोड करायचे आहे। फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो जबरदस्त अशी अपॉर्च्युनिटी उमेदवारांना दिली जाणार आहे। ज्या उमेदवारांना विशेष करून बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे अशा उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी असणार आहे। अर्ज करतेवेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।